ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि परमेश्वराने मनुष्याला केवळ एकट्यालाच निर्माण केलं नाही, त्या सृष्टीसकट अनेक मानवाला निर्माण केलेलं आहे, जेणेकरून जे प्रेम, जी प्रीती परमेश्वर आपल्यावरती करत आहे, त्या प्रीतीचा अंत आपल्यापर्यंत नसावा, तर ती प्रीती किंवा त्या प्रीतीचं किरण इथपर्यंत आपण पोहोचवून त्या प्रीतीचं नेटवर्क सर्वां ठिकाणी पसरावं अशी परमेश्वराची इच्छा असते. आणि म्हणून या प्रीतीचा उगम परमेश्वराकडे पासून येतो, त्याचा शेवट परत परमेश्वराकडे जेव्हा जातो, त्याला आपण प्रार्थना म्हणतो, त्याला आपण खरी सेवा धर्म म्हणतो. जेव्हा आपण केवळ परमेश्वराची प्रीती करतो, परंतु आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करण्यासाठी कमी पडत असतो, जेव्हा इतरांची सेवा करण्यासाठी आपण कमी पडत असतो, इतरांना मदत करण्यासाठी आपण जेव्हा कमी पडत असतो, तेव्हा मात्र आपली प्रार्थना ही केवळ शब्दापुरतीच राहत असते. आपल्या प्रार्थनेला काहीच महत्त्व राहत नाही. परंतु जेव्हा परमेश्वराची प्रीती आपण स्वतः अनुभवतो आणि ती प्रीती आपण इतरांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्या प्रार्थनेला खरा अर्थ असतो. आणि म्हणूनच जेव्हा आजच्या शुभवर्तमानामध्ये एका व्यक्तीने जेव्हा परमेश्वर सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने एक आज्ञा सांगितली नाही, तर 2 आज्ञा सांगितली. एक म्हणजे तू तुझा परमेश्वर याच्यावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण हृदयाने प्रीती कर, आणि जशी प्रीती स्वतःवरती करतो तशी इतरांवरती देखील कर. हे जरी 2 नियम असले किंवा 2 आज्ञा असल्या तरी ते एकामध्येच समाविष्ट झालेले आहेत. कारण परमेश्वराची प्रीती आणि मनुष्याची प्रीती हे एकमेकाशिवाय विभक्त होऊ शकत नाही. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, एकाच गाडीचे 2 चाके आहेत आणि दोन्ही चाके फार महत्वाचे आहेत. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराची प्रीती आणि मनुष्यावर प्रीती या दोघांना महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलं होतं, जे आपण गरिबांसाठी करतो, जे इतरांसाठी आपण करतो, ते परमेश्वरासाठी आपोआप केलं जातं. आपल्याला कुठेही मोठमोठे शब्द वापरण्याची गरज नाही. आपलं काम आपली प्रार्थना करत असते. जेव्हा आपण इतरांना मदत करत असतो, इतरांची सेवा करत असतो, भुकेल्याला अन्न देत असतो, तहानलेला पाणी देत असतो, तेव्हा मात्र परमेश्वर आनंदित असतो. तेव्हा त्या प्रीतीचा ती प्रीती पूर्ण बनत असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जोपर्यंत ती प्रीती इतरांपर्यंत पोहोचत नाही आपल्याद्वारे, तोपर्यंत त्या प्रीतीला काहीच अर्थ नाही, त्या प्रार्थनेला काहीच अर्थ नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराला अग्रस्थान दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मनुष्याला दिलेलं आहे. कारण परमेश्वराची प्रीती आणि मनुष्याची प्रीती हे कोण समजू शकतो, हे आपणच समजू शकतो. कारण परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेले आहे. जी प्रतिमा परमेश्वराप्रमाणे आहे, त्या परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये आपण स्वतःचा चेहरा पाहत असतो आणि आपल्या प्रतिमेमध्ये परमेश्वर त्याचा चेहरा पाहत असतो. आपण एकमेकांपासून राहू शकत नाही. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराची गरज आहे आणि आपल्या प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे. आणि परमेश्वर देखील आपली गरज आहे प्रीती करण्यासाठी. आणि म्हणूनच हे नेटवर्क जोपर्यंत पसरत नाही, तोपर्यंत प्रार्थनेला काहीच महत्व नाही. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपल्याला परमेश्वराची पूर्ण अंतःकरणे प्रीती करण्यासाठी व तिथपर्यंत न थांबता ती प्रीती इतरांवरती करण्यासाठी पाचारण करत आहे. आजचा दिवस आपण परमेश्वराला अग्रस्थान देऊया. 24 तास परमेश्वराने दिलेले आहेत, ते परमेश्वराची प्रीती करण्यासाठी, त्याच्यासाठी आपण अर्पण करूया आणि तीच प्रीती आपण इतरांवरती करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.